पाहुयात पुढची बातमी। भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध बिघडले आहेत। भारताकडून कॅनडाच्या राजदूतासह 6 अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे, तर भारताने कॅनडातून स्वतःच्या राजदूतांना देखील परत बोलावलं आहे। खलिस्तानी अतिरेकी निज्जरच्या खुनात भारतीय अधिकाऱ्यांना गोवण्याचा कॅनडाचा प्रयत्न आहे, तर खलिस्तानी अतिरेकी निज्जरच्या कॅनडात खून झाला। भारतीय एजंट्सवर संशय करण्यात यावेळेस व्यक्त करण्यात आला होता। निज्जरच्या खून प्रकरणात भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या चौकशीची कॅनडाने मागणी केली होती। भारताने कॅनडाची भूमिका ही राजकीय भूमिका असून वोट बँकशी संबंधित असल्याचं ठासून सांगितलं। कॅनडात निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्यात कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंची लोकप्रियता घसरली आहे। कॅनडातल्या खलिस्तानींचा पाठिंबा मिळवण्यासाठी पंतप्रधान ट्रुडो हे प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील भारताकडून केला जातोय। देखिए, ऐसा है कि ये जो मामला हुआ है जिसकी वजह से दोनों देशों के बीच के जो संबंध है वो एक के बाद एक नीचे आ रहे हैं, तो इसको कहीं पे कुछ रोक तो लगानी पड़ेगी दोनों देशों के लिए। लेकिन आज तक ये नहीं हम देख रहे हैं कि कनाडा की सरकार उस पर रोक लगाना चाहती है या नहीं, ये हम देख नहीं पा रहे हैं। हम सिर्फ ये देख रहे हैं कि कनाडा की सरकार जो ट्रूडो सरकार है वो इस मामले को और संगीन बनाना चाहती है, तो और वो संगीन और बन रहा है हर कुछ हफ्तों के बाद। तो मैं समझता हूं कि अगर कनाडा में कुछ बदलाव आ जाए तो फिर हम उसके बारे में सोच सकते हैं कि इस संगीन मामले को कैसे हम रोका जा सकता है या कैसे उस पर रोक लगा जा सकती है। आणि या संदर्भात आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक सतीश ढगे सर आहेत आपल्यासोबत। आपण त्यांच्याकडून सविस्तर विश्लेषण जाणून घेणार आहोत। सर, गुड मॉर्निंग, तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये स्वागत आहे। आपण बघतो भारत आणि कॅनडा हे संबंध आता कुठेतरी ताणले गेले आहेत। आता हे टोकाचे ताणले गेलेत का, काय वाटतं तुम्हाला नेमकं? नक्कीच मागच्या काही महिन्यांच्या घटना आणि त्यातल्या त्यात कालची घटना आपण जर पाहिली तर नक्कीच भारत आणि कॅनडा यांचे संबंध ताणले गेलेले आहेत आणि ते इतक्या लेव्हल पर्यंत ताणले जातील अशी जी आहे कोणी अपेक्षा केली नसेल। ते याच्यामुळे मी म्हणतोय कारण आतापर्यंत जर आपण इतिहास त्या ठिकाणी पाहिला तर फक्त पाकिस्तान सोबतच अशा प्रकारचे डिप्लोमॅटिक आपले जे संबंध आहेत, एक प्रकारे राजनैतिक संबंध जे आहेत ते आपण तोडलेले आहेत। म्हणजेच ज्या देशासोबत युद्ध झालेलं आहे किंवा ज्या देशाला एक प्रकारे आपण शत्रू मानतो त्याच देशासोबत जे आहे राजनैतिक संबंध तोडले जातात आणि आता पाकिस्तान नंतर कॅनडा सोबत जे आहे राजनैतिक संबंध तोडण्याचा भारताने निर्णय घेतलेला आहे। म्हणजे खरोखरच भारत आणि कॅनडा यांचे संबंध कुठपर्यंत ताणले गेलेले आहेत हे यावरून आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं। मुळात हा मुद्दा काय आहे खरं म्हटलं तर सप्टेंबर 2023 पासूनच कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टिन ट्रुडो यांनी त्यांच्या संसदेच्या पटलावर भारताविरुद्ध एक प्रकारे आरोप केले होते आणि मुळात हा मुद्दा काय आहे, हरदीप सिंग निज्जर। आता हा हरदीप सिंग निज्जर कोण होता? काय फार मोठा संत महात्मा होता का? एक प्रकारचा हा दहशतवादी आहे, खलिस्तानी एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशनला सपोर्ट करणारा त्यांचा हा दहशतवादी आहे आणि या दहशतवाद्याची सरेमध्ये जी आहे ती हत्या झाली। कोणी हत्या केली, त्यांचं काय गँग वॉर होतं का, अंतर्गत काही वाद होते का, आम्हाला त्याच्याविषयी काही माहित नाही। पण कॅनडानं जो आहे भारतावर त्या ठिकाणी आरोप त्या ठिकाणी लावला की भारताचे तिथले असणारे वकिलातीमधले उच्चायुक्त संजय कुमार वर्मा त्याचबरोबर उच्चायुक्तामधले काही अधिकारी यांचा या खुनाशी या हत्येशी प्रत्यक्ष संबंध आहे। मग आम्ही म्हटलं जर खरोखरच असं असेल तर आम्हाला त्याच्याविषयीचे प्रूफ द्या। भारताला कुठलेही त्याच्याविषयीचे प्रूफ न देता अशा प्रकारचा त्या ठिकाणी आरोप करणं आणि अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करणं की भारतीय उच्चायुक्तामधले संजय कुमार वर्मा त्याचबरोबर इतर व्यक्ती यांना पर्सन्स ऑफ इंटरेस्ट म्हणजेच एक प्रकारे जे आहेत त्यांच्या एक प्रकारे रडारवरती आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न निर्माण होऊ शकतात। म्हणून भारताने जे आहे आमच्या उच्चायुक्तामधल्या या अधिकाऱ्यांना परत बोलवलं। एवढंच नाही तर कॅनडाच्या जे इथे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत भारताच्या वकिलातीमध्ये जे त्या ठिकाणी आहेत त्या दिल्लीमधल्या 6 जणांना आम्ही निष्कासित त्या ठिकाणी केलं। मुळातच खलिस्तानीवाद्यांचा कॅनडामध्ये वाढणारा प्रभाव आणि त्याहून सर्वात महत्वाचं जस्टिन ट्रुडो यांचं जे अंतर्गत राजकारण आहे, त्यांची जी लिबरल पार्टी आहे त्यांच्यामध्ये शीख लोकांचा जो वाढता प्रभाव आहे आणि नुकतीच एक फार महत्वाची घटना घडली त्यावर आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागेल की मुळात जस्टिन ट्रुडो यांचं जे सरकार होतं त्या सरकारला पाठिंबा होता एनडीपी या पार्टीचा
आता या एनडीपी पार्टीचा जो प्रमुख आहे जगमीत सिंग, या जगमीत सिंगनं जे आहे कॅनडाच्या या जस्टिन ट्रुडो सरकारचा जो आहे पाठिंबा काढून घेतला आणि त्याच्यामुळे एक प्रकारे जस्टिन ट्रुडो यांच्या राजकीय भवितव्याविषयी प्रश्न निर्माण झाले. एक नुकताच सर्व्हे त्या ठिकाणी करण्यात आला आणि त्या सर्व्हेच्या अनुसार जर आता कॅनडामध्ये निवडणुका झाल्या तर जस्टिन ट्रुडो यांची जी लिबरल पार्टी आहे त्यांना फक्त 22% मतं मिळतील. जगमीत सिंग याची जी एनडीपी पार्टी आहे त्यांना 18% मतं मिळतील आणि यांचे जे विरोधी पक्ष आहेत त्या विरोधकांना 43% मतं मिळतील. म्हणजे सरळ सरळ जस्टिन ट्रुडो यांचं सरकारला जे आहे ते पाय उतार व्हावं लागेल. हे सगळं अंतर्गत राजकारण जाणून जस्टिन ट्रुडो यांनी 1 वर्षानंतर पुन्हा एकदा जे आहे भारतावर अशा प्रकारे राजनैतिक गोळीबार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आणि आपल्याला माहित आहे की जस्टिन ट्रुडो यांचं जे राजकारण आहे ते शिखांभोवती त्या ठिकाणी फिरत आहे. कारण अल्टिमेटली कॅनडाच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये एकूण 288 जागा आहेत आणि त्या 288 जागांपैकी 18 जागांवर शीख उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. म्हणजे 18 खासदार हे शीख आहेत. त्यापैकी 8 जागा तर अशा आहेत की 100% त्यावर जे आहे शीख लोकांचा प्रभाव असल्यामुळे आतापर्यंतचा इतिहास पाहता त्या ठिकाणी शीख खासदारच निवडून येणार आहे. म्हणून एकूणच कॅनडामध्ये साधारणतः 8 लाख शीख लोक त्या ठिकाणी आहेत. नक्कीच एक वोट बँक पॉलिटिक्सचा पार्ट म्हणून यांना दुखावणं हे जस्टिन ट्रुडोला जे आहे ते खूप महाग त्या ठिकाणी पडतंय. आणि मुळातच त्यांनी एक प्रकारे जे आहे खलिस्तानी वाद्यांना समर्थन देण्याची भूमिका जस्टिन ट्रुडो यांनी घेतल्यामुळे त्यामध्ये भारत कॅनडा संबंध जर दुरावले किंवा त्यामध्ये स्ट्रेन जरी निर्माण झाला तरी जस्टिन ट्रुडो त्याची आहुती देण्यासाठी तयार आहे असंच या सगळ्या प्रकरणावरून त्या ठिकाणी दिसतंय. दुर्दैवानं जस्टिन ट्रुडो यांच्या सरकारने हा जो काही निर्णय घेतलेला आहे किंवा ज्या प्रकारची कारवाई किंवा ज्या प्रकारचे आरोप बेछूट आरोप ते त्या ठिकाणी करतायत हे भारत कॅनडा संबंधाला अतिशय प्रतिकूल होत आहेत. आणि नक्कीच हे निर्णय हे सगळे जे निर्णय त्यांनी घेतले त्यामुळे जे आहे संबंध ताणले गेलेले आहेत. निश्चितच सर, तुम्ही वोट बँकचा उल्लेख केलात. कॅनडामध्ये आगामी काळात निवडणुका होत आहेत. कॅनडाच्या पंतप्रधानांचं यामागे वोट बँक राजकारण नेमकं कसं आहे? नेमकं हेच त्या ठिकाणचं राजकारण आहे. कारण मुळातच आपण जे आहे म्हणजे जोकिंगली आपण म्हणतो की पंजाबमध्ये म्हणजे मिनी पंजाब, कॅनडा म्हणजे जो एक प्रकारे मिनी पंजाब झालेला आहे. पंजाब मधले तरुण जर कुठे जातात तर कॅनडा हाच त्यांच्या समोर जो आहे तो एक शब्द त्या ठिकाणी असतो. आणि त्यामुळे एकूण जर आपण त्या ठिकाणी गणित पाहिलं तर साधारणतः 8 लाख शीख हे कॅनडामध्ये आज सुद्धा जे आहेत एकूण 288 पैकी 18 खासदार हे सरळ सरळ त्या ठिकाणी जे आहेत शीख आहेत. म्हणजे शीख धर्मियांचा त्या ठिकाणी मोठा प्रभाव आहे, मोठा पगडा त्या ठिकाणी आहे. आणि दुर्दैवानं या शीख धर्मियांमधले बरेच जण जे आहेत ते फार मोठ्या प्रमाणावर फंडिंग या पॉलिटिकल पार्टीजला करतात, ज्यामधली एक पॉलिटिकल पार्टी ही जशी एनडीए जगमीत सिंग यांची आहे. आणि या एनडीए पार्टीचा आतापर्यंत जस्टिन ट्रुडोच्या लिबरल पार्टीला त्या ठिकाणी सपोर्ट होता. दुसरी गोष्ट, यापैकी बऱ्याच शीख धर्मियांचा जो आहे खलिस्तानी त्यांची जी डिमांड आहे, त्यांची जी मागणी आहे की एक सेपरेट खलिस्तान, या शीख धर्मियांचा सेपरेट खलिस्तान याला जो आहे त्यांचा सपोर्ट आहे. आणि या सपोर्टला किंवा असा सपोर्ट देणाऱ्या शीख धर्मियांना, असा सपोर्ट देणाऱ्या एनडीपी पार्टीला, अशा सपोर्ट देणाऱ्या खलिस्तानी वाद्यांनाच सपोर्ट करण्याचं काम जर जस्टिन ट्रुडो यांची लिबरल पार्टी करत असेल तर हे आपण सरळ सरळ आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय की अंतर्गत राजकारण आहे. अंतर्गत राजकारणाच्या अनुसार जो सर्व्हे त्या ठिकाणी समोर आलेला आहे त्यांची लोकप्रियता प्रचंड प्रमाणामध्ये घसरतीये. म्हणून पुन्हा एकदा प्रधानमंत्री होण्यासाठी कॅनडाचं भारताचं हित खड्ड्यात गेलं तरी चालेल अशाच प्रकारची भूमिका जस्टिन ट्रुडो घेत आहे की काय, हे असं आपल्याला मागच्या 1 वर्षांच्या त्यांच्या सगळ्या कारवाईवरून किंवा त्यांच्या ज्या आहेत वेगवेगळ्या विधानांवरून त्या ठिकाणी दिसतंय. कारण हा फक्त मुद्दा उच्चायुक्त आणि त्याच्याशी संबंधित झालेल्या बाबींशी नाहीये. मागच्या 1 वर्षामध्ये पाहिलं तर खरं म्हटलं तर कॅनडाचं काय देणं घेणं. भारतामध्ये जर आमचे शेतकरी त्या ठिकाणी आंदोलन करत असतील, आमचा हा अंतर्गत प्रश्न आहे. जस्टिन ट्रुडोला त्याविषयी बोलण्याचा काहीच अधिकार नाही. भारतामध्ये जर जम्मू काश्मीरशी संबंधित काही निर्णय आम्ही घेतले असतील, 2019 मधला 5 ऑगस्ट 2019चा जर आम्ही आर्टिकल 370 रिमूव्ह करण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याविषयी बोलण्याचा जस्टिन ट्रुडोला काहीच त्या ठिकाणी अधिकार नाही. भारतामध्ये निवडणुकीची पद्धती होते, नरेंद्र मोदी त्या ठिकाणी जिंकून येत आहेत, आमची राजकीय पद्धती आहे, आमची डेमोक्रेसी, आमचे विरोधक त्या ठिकाणी बोलतील ना, हु आर यू, जस्टिन ट्रुडो याविषयी बोलणारे कोण त्या ठिकाणी असतात. म्हणजे वेळोवेळी जस्टिन ट्रुडो यांचा आकस आपल्याला त्या ठिकाणी दिसून आलेला आहे. आणि त्या आकसामागे सरळ सरळ अंतर्गत राजकारण आहे, खलिस्तानवादीचे जे समर्थक नेते आहेत ते त्या ठिकाणी आहे, आणि शिखांचा वोट बँक हा कसा आपल्याला जास्तीत जास्त मिळवता येईल हे एकुलतं एक गणित जस्टिन ट्रुडो यांनी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. माझ्या मते यामध्ये त्यांचं व्हिजन दिसत नाही, यामध्ये त्यांची डिप्लोमसी दिसत नाही, यामध्ये त्यांची दूरदृष्टी दिसत नाही, तर संकुचित फक्त वोट बँक पॉलिटिक्स आणि त्यासाठी
झगडणारा, त्या ठिकाणी कुठल्याही स्तरापर्यंत जाणारा नेता, अशीच जस्टिन ट्रुडोची ओळख या सगळ्या गोष्टींवरून आपल्या समोर येते. निश्चितच सर, शिखांची भूमिका आपण बघतोय, मात्र खलिस्तानींच्या विरोधात मग कॅनडा सरकार कारवाई का करत नाहीये? यासाठी त्या ठिकाणी करत नाहीये, कारण मागचा थोडासा इतिहास आपण त्या ठिकाणी पाहिला तर या सगळ्याच खलिस्तानवादी समर्थकांनी ज्यावेळेस भारतामध्ये त्यांच्यावर दबाव निर्माण झाला, त्यावेळेस जे आहे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे पश्चिमी राष्ट्रांकडे त्यांनी पलायन त्या ठिकाणी केलं आणि त्यातल्या त्यात कॅनडामध्ये जे आहे त्यांनी मोठ्या प्रमाणावर एक प्रकारे आपलं बस्तान त्या ठिकाणी बसवलं. मागच्या काही काळामध्ये म्हणजे मागच्याच काही महिन्यांमध्ये 1-2 वर्षांमध्ये निश्चितच पुन्हा एकदा सर. रिसर्जन्स ऑफ खलिस्तानी मुवमेंट आपण ज्याला म्हणू, इन टर्म्स ऑफ मोठ्या प्रमाणावर फंडिंग असो, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या कारवायांना जो आहे राजकीय दृष्ट्या सुद्धा सपोर्ट करणारं सरकार असो, हे जस्टिन ट्रुडोनं त्या ठिकाणी भूमिका घेतली निश्चितच होती. सर. आणि जस्टिन ट्रुडोनं भूमिका घेण्यामागे मी जसं म्हटलं की त्यांच्या स्वतःच्या हिमतीवर त्यांच्या पार्टीला, लिबरल पार्टीला जे आहे 288 पैकी अर्ध्या जागा त्या ठिकाणी मिळाल्या नाही. मग त्यांना जर सरकार स्थापन करायचं असेल तर NDP निश्चितच पार्टी, सर, त्यामुळे आता येणाऱ्या काळात काय होतंय ते बघावं लागणार आहे. सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही विश्लेषण केलं त्यासाठी.